गुड मॉर्निंग करा. गुड मॉर्निंग. इशू असा झाला की आपल्या मंदिर पण बंद झालंय. मला चालले तर गर्दी बघा केवढी आता इकडे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फ्रॉम कर्नाटका. तर मित्रांनो आम्ही आता आहे कर्नाटकमध्ये आणि कर्नाटकमध्ये एक हुबळी म्हणून एक छोटंसं विलेज आहे. काल आम्ही जिथे स्टे केलेलं मी तुम्हाला दाखवलेलं. तर आम्ही दोघे पण आता फ्रेश झालोय. त्रिशाला आंघोळ घालत होती हिची मम्मी. तर हिला बोललो खाली जाऊया नाश्ता करूया, कारण की राहुल, जान्हवी आणि हिचे जे आप्पा काकी होते ते लोक सकाळी लवकर उठले. त्या लोकांनी जाऊन आंघोळ झाली त्यांची आणि त्याच्यानंतरला त्यांचा ब्रेकफास्ट पण झाला. आणि आता सकाळचे वाजलेले आहे 8:45. तर आमच्या दोघांना थोडासा लेट झाला तर आम्ही नाश्त्यासाठी लेट होतो. तर आता सोनालीला बोललो नाश्ता करूया आपण. आणि सेकंडरी आज आमचा नाश्ता झाल्यानंतर आता आम्ही थोडा वेळ, अरे किती हॉर्न मारतो ते इथे. आणि आता थोड्या वेळाने आमचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही निघणार आहे देवीचे इथे. तर डायरेक्टली तिकडे गेल्यावरती काय आमची पूजा असते, कशा प्रकारची पूजा असते मी तुम्हाला पूर्ण एकूण एक गोष्ट शेअर करतो. तर आम्ही नाश्ता करायला आलोय. ॲज युजली नेहमीप्रमाणे मी 1 प्लेट इडली घेतली आहे. सोनानी 1 प्लेट साधा रवा डोसा घेतलाय. आणि एवढंच आम्ही आता ब्रेकफास्ट करणार आहे, कारण की जास्त हेवी नाही खायचं. बाहेर साईडला आलोय. परत ॲसिडिटी, परत पोट खराब होण्यापेक्षा आपण कमी कमी खाल्लेलं ते एकदम बेस्ट आहे. कारण की बॅगा पण घेऊन जायच्यात. बॅगा आम्ही काहीच टाकलेल्या नाही. जाम. काल रात्री जेवलो त्यानंतरला काहीच नाही. ठीक ठाक आहे. फर्स्ट झाला आमचा. तर आता मी जातो वरती आणि आमचं थोडंसं लगेज होतं ते घेऊन येतो. फटाफट बॅगा भरतो आणि निघतो. आता लेट झालाय, पुढे पण आपल्याला पोचायचं अजून. गुड मॉर्निंग करा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड. तर बघा त्रिशाने पण तुम्हाला गुड मॉर्निंग केले. आता हे थोडंसं आमचं असं लगेज उरलंय. तर चला आता बॅगा टाकतो खाली आणि खाली भेटतो तुम्हाला. आपण टाकलं त्या गाडीमध्ये आणि गाडी आहे ना थोडा वेळानं मी गरम करतो आता. आणि काल आहे ना इथे पाऊस खूप पडला आहे. गाडी पूर्ण थंड झाली मस्त मध्ये. ऐक थोडा वेळ गाडी चालू ठेवतो आणि गरम करतो. आता आपण निघालो देवीच्या मंदिराकडे. सगळ्यांना दाखव. सगळ्यांना बोला गणपती बाप्पा. आमच्या सारखाच आपला पण आजचा प्रवास जायला पाहिजे. सुखाचा एकदम. चलो जर्नी स्टार्ट. तर आम्ही आहे ना आता इथे एक नदी आहे तिकडे थांबलोय. अशी यांची काहीतरी प्रथा आहे की इथून जाताना त्या नदीच्या इथे ना पायावरती पाणी आणि थोडंसं ते काहीतरी पूजा करायची असते. ते करणार आहे आम्ही. आणि त्याच्यानंतरला अजून एक 15 ते 20 मिनिटाचा रस्ता राहिला आहे मंदिराच्या इथे. तिकडे जाणार आहे. तर आता तुम्हाला तिथली मी पूजा दाखवतो. नारळ काय करायचं असतो तिकडे? किती? एकच? अच्छा, म्हणजे छोटीशी एक पूजा करायची तिकडे जाऊन. ऍपल इथलं पाणी थोडं असं हे करायचं. खूप छान असतं. दाखव. नारळ कसा फुटलाय?
पावला तुला देव, देवी आमची पावली, आपली आपली देवी पावली. पूजा झाली आमची, आता मंदिराची इथे निघालो. 20 मिनिटाचा रस्ता आहे. तर चला, ऊन पण खूप आहे इकडे, ऊन पण खूप आहे. तुम्ही जाऊ डप्पा. आपण इथे कशाला थांबलो आता? रेणुका यल्लमाया देवीच्या दर्शनासाठी जायच्या आधी हा, इथे लिंब नेसावा ही प्रथा आहे. निम म्हणजे काय असतो? लिंब म्हणजे खरं तर इकडे खाली एक हौद आहे, खाली. तिथे हातपाय आधी आंघोळ करायचे. हा आणि कमी जास्त असल्यामुळे आता लोक हातपाय धुतात, तोंड धुतात. हा. आणि मग इकडे पुजारी लोक असतात, बसतात इथे या इकडे. मंदिराच्या इथे. हा, मंदिराच्या बाजूला पुजारी हा असतात. हा मग ते लिंबाच्या पाण्याचा एक हे असतो, हा पट्ट्यासारखं. ते लिंब आपल्याला नेसवतात. गळ्यात एक लिंबाचा पाला असतो, तोंडात एक लिंबाचं एक म्हणजे डाळ सगळेजण असते. करतात इथं, म्हणजे वरती जायच्या आधी. ज्यांना देवी आहे हा, यल्लम्मा रेणुका देवी, ते लोकं कंपल्सरी आहे. कंपल्सरी आहे. इथे येऊन लिंब नेसले, महत्वाचं काम हेच आहे, लिंब नेसणे. आणि लिंब नेसल्याशिवाय ती दर्शन पूर्ण दर्शन हे अपूर्णच असतं. त्याच्यामुळे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लिंब हा नेसावाच लागतो. ओके. तर आता आहे ना, यांची ते आप्पाने जे मगाशी सांगितलेलं लिंब बांधतात, तर अशा प्रकारचा यांचा निमची प्रथा आहे, नेसतात सॉरी. आणि आता ती इथे पूजा चालू आहे देवीची. जे नीमचा जो पूजा होती ती आमची झाली. आणि आता आम्ही चाललोय वरती डोंगरावरती. तिकडे देवीचं मेन मंदिर आहे. मला पण इथलं ह्यांचं काही प्रॉपर माहिती नव्हतं, त्यामुळे मी थोडीशी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय. आणि सेकंडरी माझं फर्स्ट वर्ष असल्यामुळे ना मला इथलं जास्त काही नॉलेज नाही. मी त्यांना विचारतो आणि तेच तुम्हाला मी सांगतो. आणि आता निघतो आपण वरती डोंगरामध्ये. सोनाली, नेक्स्ट काय आता प्रोसेस आहे, म्हणजे नेक्स्ट काय आता कसली पूजा आता तुमची? आपण जायचं डोंगरावर. हा, मी ह्यांना सांगितलं डोंगरावरतीच जाणार आहे, पण तिकडे जाऊन आता काय करायचंय? तिथे जाऊन नैवेद्य बनवणार, पुरणपोळीचा नैवेद्य बनवणार. आपण जसा घरी बनवतो ना तसा नैवेद्य बनवणार. आता तिकडे आधी मार्केट आहेत, ते सामान असेल तिकडे ते घेऊया आणि तिथून वरती रूम घ्यायच्या. तिकडे रूम आपण बुक केले कसे डायरेक्ट? सांगितलंय, ओळखीचे आहेत. आता बघू तिथे काय गर्दी आहे की नाही त्याच्यावर कळेल. ठीक आहे, चालेल. मित्रांनो, आम्ही आता इथे हॉटेलची इथे पोहोचलोय आणि तिथे जे त्यांचं सामान होतं ते घ्यायचं, ते पण घेतलंय. आणि हे बघा, हे हॉटेल आहे. तर आता लगेज पण आम्ही आतमध्येच ठेवून आलो, दाखवलं नाही काहीच, कारण की खूप ऊन पण होतं आणि थकलो आता जाम. आता बघूया जेवायला काय बनवतं ते, कारण की इथे हॉटेल्स पण एवढे काही खास नव्हते. तर ह्या लोकांनी सगळं ते सामान घेतलं आता मार्केटमधून जेवायचं. तर आता जेवण बनवतील आणि जेवूया आपण, आणि थोडा वेळ रेस्ट करू आणि मग निघूया आपण देवीच्या दर्शनाला. अशा प्रकारे देव मांडले जातात आणि आता त्याची पूजा करणारे ते देवस्थानचे इथे ना त्या लेडीज असतात, ते वाजवणारे. त्यांना आता बोलवले, ते येणारे आणि त्यांच्या हाताने आम्ही आता पूजा करणार आहे. तर मी पण आता चेंज करतो, कुर्ता घालतो आणि पूजा करून देतो. आता आमच्या घरची आरती झाली आणि आता आम्ही चाललोय देवीच्या मंदिराच्या इथे. हार्डली एक 2 ते 3 मिनिटाचा डिस्टन्स आहे. आणि मला तर खूप आवडलं त्यांचं जे देवाचं पूजा असते, खूप मला आवडली ती. आणि आता जाऊया आपण आता मंदिराच्या इथे. मंदिराच्या इथे पोचलो आणि ना एक मस्त फनी सीन झाला आमच्याकडून. ज्या एक वे होती, आम्हाला वाटलं की ती मंदिराची, पण तिकडे ना गाडी लावायला अलाउड नव्हती. तर आम्हाला परत युटर्न घेऊन पुढे येऊन गाडी लावायला लागली. आता परत चालत चाललो आम्ही. आणि हे मंदिर आहे, हे मंदिराची एंट्री आहे. आता पोचतोय तिकडे.
तर सगळे आता देवीच्या दर्शनाला चालले, तर गर्दी बघा केवढी आता इकडे. इश्यू असा झाला की आम्हाला यायला ॲज युजली थोडासा लेट झाला आणि लेट झाल्यामुळे ना मंदिर पण बंद झालं आहे. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट पण केली थोडी, त्यांची VIP दर्शनाची लाईन होती ती पण त्यांनी क्लोज केली. तर सगळ्यांचा मूड थोडासा अपसेट झाला आहे थोडासा सगळ्यांचा मूड. तर काही नाही, तर ठीक आहे ना, होतं असं कधी कधी. तर आपण आता डायरेक्ट उद्या मॉर्निंगला विचार करतो की दर्शन घेऊया आणि यांचं काय ओटी भरांचं ते पूजा असते ते करूया. तर आता रूमवरती आम्ही निघतोय. सगळेजण एक डिसायजन घेतात की अजून एक छोटंसं इथे कुठे मंदिर आहे का ते विजिट करायला. तर बाकीचे बोलतात की नको म्हणून, कारण की इथलं पहिलं दर्शन झाल्याशिवाय तिकडे नको जायला. तर आता ठीक आहे, सगळ्यांचा थोडासा मूड अपसेट झाला आहे. तर जाऊया आता आपण घरी आणि तिकडे जाऊन जेवूया. मूड ऑफ नाही झाला ना, मंदिर बंद होतं तर ठीक आहे ना, उद्या. हां, हे बघा जाता जाता त्रिशासाठी बॉल घेतलेत. घरात ऑलरेडी सोनाली पडलेत, एवढे खेळणी आहेत तिची. आता अजून तू कलेक्शन मध्ये ऍड करते. जिधर जाने का उधर से कुछ ना कुछ लेने का. वाह, व्हेरी गुड. तर जेवण झालं आमचं आणि मी ब्लॉग आता इथेच एंड करतो. सगळे आता झोपतात आहे उद्याच्या तयारीसाठी, कारण की दर्शनात झालं नव्हतं. तर उद्या लवकर उठून दर्शन करणार असं चाललं आहे. तर ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. आय होप सो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका. चला, ब्लॉग आता मी इथेच एंड करतो. चला, उद्या भेटूया आपण. टाटा टाटा, बाय, गुड नाईट. ती बघ कुठे दिसते.